आमचा काही फोटो काढणार म्हणते. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी आणि महाबळेश्वर बस स्थानकांचा परिसर सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे पाचगणी बस स्थानकात सरकारी जागेचा वापर बेकायदेशीररित्या प्रायव्हेट टॅक्सी स्टँडसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे बस स्थानकातील कर्मचारीच मद्यपान आणि गुटखा सेवनात मग्न असल्याचे व्हिडिओद्वारा उघड झाले आहे. या प्रकारामुळे एस टी महामंडळाच्या शिस्त आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाचगणी बस स्थानकाची जागा ही सार्वजनिक प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे. मात्र या ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून प्रायव्हेट टॅक्सी चालकांना अनधिकृतपणे गाड्या लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या गैरप्रकारामुळे एस टीच्या बस येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना सरकारी जागेचा असा वापर नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे महाबळेश्वर बस स्थानकातील एका सरकारी कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बस स्थानकातील कर्मचारी चक्क कार्यालयात टेबल मांडून मद्यपान करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पान आणि गुटखा बनवून ते खाण्यात कर्मचारी मग्न असल्याचेही उघड झाले आहे. एस टी महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी वचनबद्ध असताना कर्मचारी मात्र कार्यालयाचा वापर मद्यपान केंद्र म्हणून करत असल्याचे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. एका सतर्क नागरिकाने या सर्व गैरप्रकारांचे व्हिडिओ चित्रीकरण करून हे सत्य जगासमोर आणले आहे. बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचाली सुरू असताना संबंधित वरिष्ठ अधिकारी गप्प का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. एस टी महामंडळाचे अधिकारी आता यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.